पहली गेंद पर उमर खान ने बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेल दिया, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। उमरांनी आज ठरवलंय की पहिल्या बॉलला गेल्या गेल्या सिक्सरच मारणार। दोन्ही मॅचची सुरुवात षटकाराने केली आहे। गजब का शॉट था, बल्ले के बीचों बीच मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया। ऑफ स्टंप के बाहर गए थे, इंतजार किया और उसके बाद में पॉइंट क्षेत्र में बस स्लाइस किया गया, 1 रन लेने का मौका और इसी सिंगल के साथ दूसरे छोर की तरफ जाते हुए उमर खान पिछले मैच में भी इसी तरह से बल्लेबाजी के थे, छक्का जड़ा था, उसके बाद में नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए थे। उमर खान एक जबरदस्त खेळाडू। बऱ्याच जणांना माहित नसेल की दुबई कतारला आपले बरेच खेळाडू खेळायला गेले, परंतु दुबई कतारला जाऊन मोटरसायकल कोणी जिंकली तर ते नाव उमर खान आहे। जी हाँ, वैभव पाटिल की पहली 2 गेंदों पर 7 रन। इस बार ऑन साइड पर जरूर खेल दिया, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, कैच नहीं होगा। खिलाड़ी बहुत दूर, दूसरे रन के लिए वापस आ रहा है, या खतरा भी हो सकता है, तो अच्छा नहीं है। निखिल वहां मौजूद है ऑन साइड पर और गेंद को फील किया गया। 2 रनों के साथ मुजम्मिल का खाता खोला, मुजम्मिल 2 स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। वैभव पाटील हे देखील एक दर्जेदार गोलंदाज आहेत। जसं अमित नाईकला आपण म्हणतो एकटकर गावातून येतात, तसेच कंठवली नावाचं एक छोटंसं गाव आहे उरण तालुक्यातील। गेल्या वर्षी धर्मवीर चषकात बेस्ट बॉलर घेतलं होतं याच खेळाडूने गोलंदाजी करत असताना। नुकतीच पुण्याची देखील रबर बॉलची जी ऑल इंडिया स्पर्धा झाली देहू रोडला ती गाजवली होती। समोर मुजम्मिल आहेत। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, आगे गेंद को ऊपर रखा गया था। इस बार खड़े खड़े ऑन साइड पर खेलने का प्रयास मुजम्मिल द्वारा, बीट में गेंद विकेट कीपर ने गैदर की, रन बनाने का कोई अवसर नहीं है। पहिल्या बॉलला षटकार जरी आला तरी देखील मात्र या ठिकाणी कमबॅक मात्र करताना पाहिलं मिळालेले आहेत वैभव, आणि एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला। वैभव फ्रंटलाइन गेंदबाज है, नकाबे लेजेंड से गेंदबाजी कर रहे हैं, कट करना चाहते थे, बहुत अच्छी गेंद टप्पा खाते हुए उछाल बेला और गेंद थोड़ी हरकत कर रही है, विकेट कीपर की तरफ जा रही है, चकमा देते भी गेंद चले गई, रन बनाने का कोई अवसर नहीं है। वैभव गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। 5 गेंदों का खेल, बढ़िया गेंदबाजी वैभव पाटिल द्वारा। कड़क शॉट, बेहतरीन टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गोइंग गोइंग एंड गॉन। 2 बॉल हे मात्र या ठिकाणी वैभवचे होते, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवर मारलेला मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हे षटक चांगलं चाललंय असं वाटत होतं, परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळालंय आणि पहिल्या षटकात तब्बल धावा आलेल्या आहेत। काही चांगले बॉल आले खरे, परंतु धावा 15 आलेले आहेत। बहुत बेहतरीन बल्लेबाजी, दोनों बैटर द्वारा एक एक छक्का जड़ चुके हैं। स्कोर 15 पर इस वक्त आप देख रहे हैं। जब राकेश प्रभु बल्लेबाजी कर रहे थे तब जाकर भी वो 15 रन बने थे, लेकिन उसके बाद में गेंदबाजों ने कमबैक किया था। बहुत ही असरदार गेंदबाजी रही असद की, उसके बाद में रत्नदीप ने प्रभावित किया, तो गेंदबाजों का बोलबाला। लेकिन इस मैच में सेंसिबल बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच अनुभव के भट्टी में जो तपकर जलते हैं, दुनिया के बाजार में उन्हीं के ही सिक्के चलते हैं। अनुभवी खिलाड़ी है, बेहतर स्ट्रोक उमर खान का, कमाल की पारी कर रहे हैं अपने टीम के लिए। कड़क शॉट, ये जलजला है, ये तूफान है, ये खानों के खान है। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 500 का इनाम है। उमर खान बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, लगातार 2 छक्के जड़ चुके हैं। 23 रन स्कोरबोर्ड पर। इस बार बाहरी किनारा और गेंद चलेगी थर्ड मैन पर। इस वक्त फाइनल की गिराने गेंद फील्ड किया
उमर खान चंद्रकांत जी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल कर रहे हैं. चांगली बॅटिंग करतायत. बरीच वर्ष आता क्रिकेट खेळतायत. तो अनुभव त्यांच्याकडे आहे. पावसाळी क्रिकेटचाही अनुभव आहे आणि तो दाखवतायत. बरेचसे यंगस्टर आहेत टीममध्ये, त्यांना घेऊन खेळतायत. संतोष बंड देखील मार्गदर्शन या टीमला करतायत. आणि धावफलक जर पाहिलं तर आता चांगलाच बोलू लागलेला आहे. 28 धावा धावफलकावर. युवा मुजम्मिल साथीला आहेत. फुल टॉस गेंद एफर्टलेस, क्या बल्लेबाजी हो रही है, मुजम्मिल कमाल कर रहे हैं. आंख दो याची देखील बॅट बोलायला लागली आहे. जबरदस्त फॉर्मात आहेत मुजम्मिल खान देखील. अच्छी गेंद, तेज रफ्तार की गेंद से गेंदबाज रत्नदीप द्वारा पहले मैच में बहुत ही अच्छा विश्लेषण इनका 2 ओवर 12 रन और 3 विकेट 3 शिकार किए थे. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ, रन संख्या 34 रन बगैर किसी नुकसान के. तो ये एक तेज रफ्तार की गेंद थी गेंदबाज द्वारा. ओवर दूसरा प्रगति पर है, स्कोर 35 बगैर किसी नुकसान के. उमर खान 20 पर खेल रहे, मुजम्मिल 11 पर. और पहले विकेट के लिए 35 रनों की साझेदारी. रत्नदीप बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. पहला मैच शानदार रहा, लेकिन बेस वर्सेस बेस की लड़ाई जब आप देख रहे हैं ना, तो यहाँ से टेस्ट तो होने वाली है. क्रीज के गहरे में चले गए थे, ऑन साइड पर पुल करना चाहते थे. इस बार तेज तर्रार रत्नदीप की गेंद विकेट कीपर की तरफ चली गई. रन बनाने का कोई मौका नहीं है. 2 ओवर 35 स्कोरबोर्ड पर है. और सूरज के बिना सुबह नहीं होती, चार के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उमर खान और मुजम्मिल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर 35 रन. कमी ओव्हर तेवढ्याच चांगला सामना. आणि जरी 4 ओव्हरचा सामना या ठिकाणी संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर प्रभुत्व मिळवलेलं या ठिकाणी या दोन्ही बॅटरने. आता केदारनाथला देखील या ठिकाणी श्री गणेश विरुद्ध श्री केदारनाथ हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. चंद्रकांत जी विकेट चाहिए, क्योंकि 35 स्कोरबोर्ड पर है. अभी भी विकेट की बात हो, सीमेंट विकेट है. इस विकेट पर बॉल अच्छी तरह से बल्ले के ऊपर आता है. श्री गणेश विराट ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट करके दिया अपने टीम के लिए. बल्लेबाज उमर खान और मुजम्मिल. बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील. मुजम्मिल बैक टू द पेवेलियन, सटीक यॉर्कर, कारगर यतीश और पहले विकेट का पतन. असू देत, ठाणे असू देत, रायगड असू देत, रत्नागिरी असू देत, सिंधुदुर्ग असेल, कोकणचं निसर्ग सौंदर्य काहीतरी वेगळंच असतं. आणि समुद्र किनारे सुद्धा. आणि त्यामुळे कोकणचं गौरव देखील या ठिकाणी होतोय. आणि इकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे. चांगली धावसंख्या होत असताना मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाले यतीश आलेत. आणि यतीशने सुरुवातच यॉर्करने केली आहे. आणि मागील मॅचचा हिरो आता मात्र बॅटिंगसाठी येतोय, साहिल सावंत, जिन्होंने बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी और शानदार प्रदर्शन किया था. 35 रन बनाए थे. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाते नीचे रही है. इस बार चकमा खाते में बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. विकेट ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीम करून. वाईडसाठी वाईड आहे की नाही याकरता. रिव्यू लिया था, साइन ने रिव्यू लिया था, चैलेंज किया गया था. आपका रिव्यू अपने लॉस किया है. आप रिव्यू आप रिटर्न नहीं कर सकते. बहुत महत्वपूर्ण ओवर. गेंदबाज यतीश, सामना करने के लिए बल्लेबाज साइद.
क्या बारिश की पहली बूंद गिरी है, साहिल के बल्ले से कमाल का शानदार सिक्सर, डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री के बाद 6 रन। बारिश का असर देखा जाएगा, बीच मैदान पर विकेट थोड़ी मदद करेगी गेंदबाज के लिए। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, वेग आणि उसळी, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, समोरून उडाला बॉल जास्त आणि त्यामुळे बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। पावसात ही मॅच पाहिलं वेगळी मजा येते, पावसाच्या कोसळणाऱ्या धारा, ओले चिंब अंग आणि हे क्रिकेट। सिर पर खेलना चाह रहे थे, इस बार फंस गए साहिल और यतीश ने विकेट लिया, दूसरा विकेट इन्होंने लिया। साहिल इनफॉर्म बैटर बैक टू द पेबल, 6 रन बना के वो चले जाएंगे डगआउट की तरफ। पहिल्या बॉलवर बोल्ड आउट केलं, त्यानंतर एक षटकार जरी आला, पुन्हा कमबॅक केलं। 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा दिल्या, 4 बॉल डॉट टाकलेत, हे खूप महत्त्वाचं आहे आणि धावसंख्या 41 वर आहे। मेहुल जात आहेत नवीन बॅटर, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत मुंबईतील। एक तरफ उमर खान ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया, 20 पर बल्लेबाजी कर रहे, हर कोई आके वो बड़े स्ट्रोक के लिए जा रहा है। एक तरफ बल्लेबाज उमर खान आपके पास है तो उनको ज्यादा मौका देने की जरूरत है। देखिए विकेट के बीच क्या दौड़ लगाई है, बहुत शानदार तरीके से। इनको पता ये इस ओवर की अगर देखे आखिरी गेंद है तो अपने पास स्ट्राइक रखना चाहिए। स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा था, अब 3 ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर टोटल बन गया 43 पर 2। जिस तरह से उमर खान विकेट के बीच भागे, क्या कहना चाहोगे? हो, मी या रनचं श्रेय तर फक्त उमरला यांनाच देईल, कारण जी रिस्क त्याने घेतली डेंजर एंडला ते होते आणि त्याचा फायदाही होणार होता। टीमला 1 रन एक्स्ट्रा मिळणार होते आणि त्यानंतर पुढे त्यांना स्ट्राईक देखील मिळणार होती आणि रिस्क घेतली, 10 रन कंप्लीट देखील केल्या गेल्या आणि गरजेचं असतं स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे। योग्य वेळेला योग्य बॅटर स्ट्राईकवर येणं देखील गरजेचं असतं, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। परंतु यतीशचं कौतुक करावं लागेल, त्यांनी या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्यात। 3 ओव्हरमध्ये 43, धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलंय, परंतु 1 ओव्हर महत्त्वाची असेल आता। तो प्रशंसा तो करनी चाहिए यतीश की, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। यतीश के इस ओवर की कहानी देखिए, विकेट के साथ स्टार्ट किया गया, तब बिंदी गेंद और छक्का, तीसरी गेंद पर छक्का आने के बाद बाकी 3 गेंदों में बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा कमबैक किया। शुभम गेंदबाजी कर रहे हैं, टपकाते गेंद नीचे रही है और इस बार गेंद जो है ना नीचे रही तो बल्लेबाज क्या करेंगे, उमर खान सेट है लेकिन फिर भी गेंद को नहीं भाप पाए। येस, त्यानंतर त्याचबरोबर या ठिकाणी केतन म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय। बायकरमॅन, कारमॅन आज मात्र वेडी गावामध्ये या परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। बरेच जण सेल्फी घ्यायला सज्ज सुद्धा झालेले आहेत। शुभम अपने बॉलिंग पार्ट पर धीरे धीरे आ रहे हैं, नगांव विलेज एंड से गेंदबाजी करने के लिए। बैकफुट चले गए, क्रीज के घेरे का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेकर मिड विकेट का जो गैप पे वहां बाउंड्री के बाहर। तुम सिर्फ मेहनत के बादल बनाओ, सफलता की बारिश तय। उमर खान शानदार स्ट्रोक, 6 रन। बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केले। 26 वर उमर खान, तसेच ओंकार देसाई, श्रेयस कदम हे देखील मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील। प्रथमेश ठाकरे देखील खेळताना मिळणार आहेत। पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिक्सर। ऑन साइड पर खेल दिया, क्रीज के घेरे में जा रहे हैं और ऑन साइड पर गेंद को खेलते हुए बल्लेबाज उमर खान 1 रन मुकम्मल किया, तो मेहुल को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा। उमर खान अपने पास स्ट्राइक रख रहे, बल्लेबाज मेहुल की पारी समाप्त।
पुरुष मुकाबला शुभम गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की बात करें तो बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है। शुभम का एक छक्का जरूर आया, लेकिन उसके बाद भी वो कमबैक भी करना चाह रहे हैं। और दो बड़े खिलाड़ी मैदान के अंदर जब होते हैं, और खास करके उमर खान जैसे बल्लेबाज जो नेचुरली बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, मेहुल की जगह लेने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं धीरे धीरे। बैटर उमर खान एक अहम पारी, महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। साहिल नंबर 5 पर। इस ओवर की अगली गेंद शुभम ऑन साइड पर लॉन्ग ऑन है। एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी, काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात है। ओहो क्या बात है, फ्लिक किया गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन उमर खान इनका नाम, और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम। गया था दोबारा वही कहानी। क्या बात है, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाजी की हरकत उनको मिली बबरकत। उमर खान के बल्ले से एपट ने शानदार चौका। सुरेश कदम पहुंच चुके हैं, और एक धुरंधर खिलाड़ी जैसे कि केतन की चर्चा हुई, सुरेश की चर्चा हुई, प्रथमेश की चर्चा हुई, बहुत सारे बड़े खिलाड़ी इस पकवान के साथ जुड़ रहे हैं। ओहो बॅकफूट पर इंतजार किया, वाट बघितली आणि वाट लावली, कबरच्या डोक्यावर फ्लॅट षटकार। उमर खान का बल्ला, माशाल्लाह। चरण यार उमर खान जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं। पाहिजे त्या ठिकाणी स्ट्रोक, शेवटचा कव्हरच्या दिशेने मारलेला मिड विकेटचे फटके, काही फ्लिकचे फटके, हे सगळं जबरदस्त होतं। उमर खान आपला दर्जा या ठिकाणी दाखवून देत असताना वाह, शानदार बल्लेबाजी। आखिर गेंद पर देखिए क्या कमाल का स्ट्रोक था। अंत बना तो सब कुछ बना, उमर खान का बोलबाला मैदान के अंदर। आखिर गेंद पर कवर के ऊपर इंतजार किया था, वेट किया था, और उसके बाद में बहुत ही खूबसूरती के साथ अपने बॉटरमैन का इस्तेमाल किया। गेंद के ऊपर निगाहें थी, हेड पोजीशन बहुत बढ़िया, गेंद को कवर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। लॉफ किया गया, पुल किया गया, हुक किया गया, फ्लिक किया गया, बहुत सारे शॉट आज खास करके उमर खान द्वारा। उमर खान 12 गेंदों में 43 रन, मुजम्मिल के 11 रन, 7 गेंदों में साहिल 6 रन, मेहुल के 2 रन, और यहाँ पहली पारी में 4 ओवर में 66, 3 विकेट के नुकसान पर 4 मिस्टर इस्त्राज है। गेंदबाजी एक बार फिर देखते हैं जिस तरह से गेंदबाजी हुई इस मुकाबले में। 67 रनों का टारगेट रखा गया है। अब गेंदबाजी जिस तरह से हुई है पहले पारी में, वो भी देखा जाएगा। खास करके वैभव के ओवर की बात करें तो इन्होंने 15 रन खर्च किए थे। रत्नदीप जिनका ओवर बहुत ही महंगा था, 20 रन खर्च किए। यतीश की तारीफ करनी चाहिए, 8 रन बहुत ही महत्वपूर्ण ओवर था, और 2 विकेट। शुभम बहुत महंगे साबित हुए, सबसे ज्यादा रन खर्च किए हैं वो खिलाड़ी शुभम, 23 रन, और बल्लेबाज उमर खान ने मेला लूटा। अब चर्चा हो रही है, खिचड़ी पक रही है, बिल्कुल आप देख सकते हैं, प्लान बन रहा है, बल्लेबाजी आपको किस तरह से करनी है। अब जाकर 24 गेंदों में 67 चाहिए। हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ रहे हैं मुंबई भूषण चंद्रकांत जी सेठ। नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे। पालघर जिल्ह्यातील पावसाळी क्रिकेटचं सर्वात मोठं आयोजन, ज्या आयोजनाची चर्चा सर्वदूरपर्यंत असते, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व या बेडी गावामध्ये जर पाहिलं तर SP बॉईज ट्रॉफी 2025 आपल्या भेटीला आली आहे। आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भारतभरातील क्रिकेट खेळाडू आज मात्र या बेडी गावामध्ये, या परिसरामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। आणि
ज्यांना या मॅचच्या दिशेने यायचं असेल आवर्जून सफाळे स्टेशनला तुम्ही उतरलात, पश्चिमेकडे आलात तर बिडी गावापाशी आवर्जून सांगा. या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. असं हे मैदान प्रेक्षकांसाठी, प्रेक्षक गॅलऱ्या, त्याच बरोबरीने डोंगरावर देखील मात्र बसून प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा, या स्पर्धेचा. म्हणजे अलीकडे जर पाहिलं तर बैलगाडी शर्यत डोंगरावर बसून मोठ्या प्रमाणावर आनंद घेतात, मात्र तसाच आनंद क्रिकेट प्रेमींना देखील इकडे घेता येऊ शकतो. असं हे मैदान गावकऱ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि एक चांगलं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलंय. नागेश वाडेकर देखील खेळताना पाहायला मिळतील आज या ठिकाणी. असे वलयांकित नावं या मैदानाच्या दिशेने केव्हाच निघालेली आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. धावांची आवश्यकता आहे ती. क्रितेश गरत हे देखील मात्र आज या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी मागील मॅचमध्ये ज्यांच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला अशा चौधरी, मांडूपचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चैतन्य आणि विकी. पहिला बॉल वेग भन्नाट बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला बॉल, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. आज आशात चौधरीच्या बॉलिंगची चर्चा आहे आणि इकडे वेगात बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. षटकार चौकार मारावे लागतील सर. और जिस तरह से असद गेंदबाजी कर रहे, वेरिएशन कर रहे, पहले कंधों का इस्तेमाल किया, उसके बाद में गेंद को थोड़ा आगे रखा गया था, फुल लेन गेंद, तो ये वेरिएशन बहुत इंपॉर्टेंट है और उसका कंट्रोल भी है. असद के पास रफ्तार है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. या वेळेला वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना अशातकडून आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. याही मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या या भांडूप एक्सप्रेसने. विकी यावेळेला फटका चांगला खेळलाय खरा, परंतु पाहूयात एक पेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या 1 ने पुढे. असद के जो गेंदबाजी है, बल्लेबाज की जो कमजोरी है वो जानते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और वेरिएशन कर रहे हैं. पहले जो स्टार्ट किया था तब जाकर वो 4 मीटर और 2 मीटर, अब जाकर 6-7 मीटर के अंदर भी गेंदबाजी कर रहे हैं. पुन्हा एकदा अशा चौधरी, चैतन्य यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा आणि टायमिंग आहे तेवढं जबरदस्त चैतन्य यांचं पाहायला मिळत आहे आणि बॉलला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या पार. षटकार. खूबसूरत स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग. ओवर पिच गेंद पर हमला किया, गेंद को बाउंड्री रन के बाहर भेज दिया. हो, हाई बॉल थोडासा लांबून मात्र पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालं अशा चौधरी. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 8 धावा, फक्त 8 धावा आलेल्या आहेत, परंतु सामना संपलेला नाही. 3 ओव्हरमध्ये अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 59. शर्यत संपलेली नाही आहे. 18 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता. महत्त्वाचा सामना, ही लढाई, हे बॅटल प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत. SP बॉयज ट्रॉफी 2025चा ग्रँड फिनाले, 5वं पर्व. आणि चंद्रकांतजी, आता हे 5वं पर्व कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे ओपन हाफ. अखिल भारतीय स्तरावरतील जे धुरंधर आले आहेत तेच या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करतात यावरती देखील लक्ष असणार आहे. पहिल्या षटकात धावा 8. असद अप्रतिम गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन चालणार नाही, बॅटिंग करावी लागणार आहे. याही परिस्थितीमध्ये केदारनाथ संघाला षटकार चौकार मारावे लागतील. बॉलिंगसाठी मुंबई सांताक्रूजचा फिरकीपटू सत्यम चौधरी बॉलिंगसाठी पाहायला मिळाला. यावेळेला अशा चौधरी होते. यावेळेला विकी यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर होते तिकडे, परंतु बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
टाइमिंग के द्वारा पहले मैच में भी प्रभावित किया था, शानदार बल्लेबाजी की थी और उसी निरंतरता के साथ बैटिंग कर रहे हैं। विकी काळे या वेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय, आखूड टप्प्याच्या बॉलचा फायदा घेत असताना मॅचला सुरू केलं विकी यांनी, चौकार। कमाल का बाद सिक्सर था, उसके बाद में चौका। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है। ये तो जाकी है, असली पिक्चर आना बाकी है। निरंतरता के साथ शानदार बल्लेबाजी विकी काळे द्वारा। ये दर्शक देखे कहाँ बैठे हैं, जैसे कि बात करें थे ना, ये दर्शक जो हमारे कैमरामैन ने दिखाया आपको, आमचे कॅमेरामनचे देखील दाद द्यावी लागेल, शोधून काढतात प्रेक्षक कुठे कुठे बसलेत। हे पहा डोंगरावरचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। या वेळेला बॅकफुटला गेले, वा कलात्मकता पाहायला मिळाले, ढकललं फक्त, लेट कटचा या ठिकाणी वापर केलाय। वाड्याचा एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विकी काळे आणि त्यांच्या बॅटमधून धावांना सुरुवात झाली आहे। ताकद नजाकत दोन्ही गोष्टी आपण पाहू शकता की ते आता सुंदररित्या स्टेअर केला, चेंडू सीमारेषा बाहेर जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत। आणि विकी काळेने या चेंडूवरती दाखवली आपली हुकमत दाखवत असताना सगळे फटके तो आता खेळतोय। विकी काळे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने किल्ला लढवतायत। पहिल्या ओव्हरमध्ये रन जरी कमी आल्या सांगतायत हा सामना संपलेला नाहीये। रबर बॉल, पावसाळी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। चारी बाजूने प्रेक्षकांची गर्दी होते आणि प्रेक्षकांनी आता डोंगर फुलायला लागलाय, कारण जे तिकडनं मॅच पाहत असतील त्यांनाच माहिती किती आनंद मिळतोय तिकडे जाऊन। जरा काळजी घ्या, आणि ती सुद्धा खासियत आहे, तिकडनं मॅच पाहण्याची एक वेगळी मजा देखील असेल। हो, विकीसाठी टाकला गेला हा बॉल पाहिला मिळतोय। धावगिऱ्याचा कॉल मात्र दिला होता चैतन्याने, परंतु व्हाईट बॉल। सादिक राजापूरकर सर कोळगवतायत, धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 23। और खास करके गेंदबाज जो है ना वो कांगा लीग खेल चुके हैं, उनका एक बहुत अच्छा स्पेल था जिसमें कम गेंदों में बिल्कुल वो रन भी कम दिए थे और विकेट भी ज़्यादा प्राप्त किए थे। वो खिलाड़ी है, उनके खिलाफ विकी जो है ना बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करे। 15 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया, 23 रन बगैर किसी नुकसान के। यस, मुंबई टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये अंडर 19 कॅटेगरीमधून पुढे आलेल्या खेळाडूंपैकी एक आपल्याला पाहायला मिळतोय आणि लेदर बॉलही चांगलं क्रिकेट खेळतात। कमबॅक करावं लागेल, समोर विकी। हो हो, हा बॉल थोडासा समोरून वळवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय। मैंने लेदर बॉल में इनको गेंदबाजी करते हुए देखा है, खास करके पवन तलाव के चिपलून के मैदान पर। देखिए किस तरह से गेंदों को घुमाते हैं, लेग ब्रेक गेंद थोड़ा आंखों से दूर रखा और गेंद को घुमाया। आता मात्र पुढेच केला विकी, वाट लावली या बॉलची आणि सांगितलं बॉलला जा सीमारेच्या पलीकडे। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बहुत ही शानदार स्ट्रोक था, पैरों पर गेंद थी और लाजवाब बैटिंग कर रहे। पहले गेंदबाज ने घुमाया, उसके बाद में बल्लेबाज ने घुमाया, दे घुमा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया और पैरों पर गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज विकी ने। विकी काळे जबरदस्त कामगिरी, लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करायचा आहे। या वेळेला बॅट फिरवली खरी, परंतु पाहूयात एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल। या ओव्हरमध्ये रन आल्या आणि त्याच्यामुळे मॅचमध्ये केदारनाथ संघही आला। चैतन्य 7 वर आहे, परंतु विकी काळे यांनी केली बॅटिंग। 2 ओव्हरमध्ये धावा 30 झाल्यात आणि 2 ओव्हरमध्ये ते पाहिजे 37 धावा। मजा येते या मॅचमध्ये सर, सामना संपलेला नाहीये। जाम मजा येते, मजा तर येतेच प्रेक्षकांना, पण जाम मजा येते। 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता। कंपैरिजन अगर देखें तो फिलहाल आप देख सकते 31 रन बनाए थे पहले पारी में, उसके बाद में जवाब दिया गया खरोदी की तरफ से 30 रन बगैर किसी नुकसान के, और दोनों का विकेट नहीं गिरा है, ज़्यादा अंतर नहीं है। और पिछला ओवर था जो बिल्कुल महंगा साबित हुआ। विकी काळे ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, इसीलिए सोच बहुत इंपॉर्टेंट है। अब जाकर उनके समर्थक है ना वो थोड़ा सा अस्वस्थ रहेंगे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी। 12 बॉलमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता। एका बाजूला विकी काळे जबरदस्त कामगिरी करतायत, जोडीला चैतन्य आहेत। चैतन्य आय थिंक उरणचे चैतन्य असावेत। बॉलिंगसाठी जतन टक्कर येताना पाहायला मिळत आहेत। घाटकोपर माणिकलाल परिसरातील खेळाडू, फुलटॉस आणि विकी काळे काही ऐकायला तयार नाहीये। डंका आहे आज विकी या नावाचा, बॉलला मात्र फेकून दिलंय लांबच लांब, षटकार। व्हाट अ शॉट, क्या गजब की पारी खेल रहे बीच मैदान पर विकी काळे। ये दिखने में भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आग के गोले,
और विकी का खेल देख के सबका मन डोले। विकी काले गजब की पारी कर रहे हैं अपने टीम के लिए। वाह वाह सर, कुठून येतात हे शब्द? या वेळेला कमबॅक करताना पाहिला मिळत आहेत. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल. तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. वाईड आहे की नाही याकरता पाहूया. चांगला संघर्ष रंगलाय. पहिल्याच बॉलवर षटकार मारला खरा, परंतु सामन्यामधील रंगतता वाढत चालली. आता जो जिंकणार आहे पुढे जाणार आहे, परंतु पाहूयात कोणता संघ अधिराज्य गाजवेल. एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी. हमारी ज़िंदगी वीडियो गेम जैसे होते हैं। हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले 12 गेंदों में आपने 30 बनाए, अब 12 गेंदों में आपको बनाने 37, इसमें से पहली गेंद पर आपने शानदार छक्का जड़ा और अब 10 गेंदों में यहाँ से जीतने के लिए 31 रनों की ज़रूरत है और इट्स अ फेयर डिलीवरी। योग्य बॉल होता. पाहूयात 10 बॉल अजूनही बाकी आहेत. जतन ठक्कर, विकी काळे या वेळेला बेगात बॉल टाकलाय. थोडासा पुढे केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल चैतन्यने थांबवले तिकडे. अजूनही सामना चांगला चुरशीचा पाहायला मिळतोय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 30 धावा, 30 धावा 9 चेंडू. एसपी बॉयज ट्रॉफी आपण पाहतोय. रोचक मुकाबला है, इसमें कोई संदेह नहीं है। 9 गेंदों में 30 चाहिए तो मुकाबला अभी भी दोनों तरफ बना हुआ है। कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा दर्शकों को। हा बॉल थोडासा वळवण्याचा प्रयत्न. आज निखिल बागुल यांना देखील आम्ही टीममध्ये पाहतोय. उरणचे देखील बरेचसे खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. जतनचं हेच खासियत आहे, कधी पुढून तर कधी लांबून बॉल वळवतात. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला आहे. धावा करावे लागतील. हे 2 बॉल निर्णायक आहेत. एखादा मोठा फटका तर मारावाच लागणार आहे बॅटिंग टीमला. जतन ठक्कर यावेळेला मारलाय. समोरच्या दिशेने मारला गेला जबरदस्त फटका. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय. सिक्सर. क्या बात है, बहुत ही मजा आ रहा है। ये शॉट के फ्रंट फुट पर इस बार खेल दिया था। एक तरफ शेर है, दूसरी तरफ संवाद शेर है। कमाल की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। अब चैतन्य की बारी। चैतन्य भी कमाल कर रहे हैं। स्कोर 43 बगैर किसी नुकसान के। मैदान के अंदर जबरदस्त मैच। राजू आपको मैदान के थोड़ा बाहर जाना है प्लीज, रिक्वेस्ट है। 43 पर नन। जवत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा संघर्ष कायम आहे. हा बॉल देखील खेळलाय खरा, परंतु पाहूयात फटका फसलाय. बॉल हवेत आहे. साहिल गुडेकर तिकडे होते. जतन ठक्कर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. सामना ऑन आहे खरा, परंतु विकेट आली आहे. महत्वाची पहिली विकेट आली आहे. जोडी फुटली आहे आणि ते काम मात्र या ठिकाणी जतन ठक्कर यांनी केलंय. आणि अजूनही सामना आता मात्र सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलाय आणि तिकडे धावांची आवश्यकता असणार आहे. ते 6 बॉल 24. कमाल का मैच है। 4 छक्के बल्लेबाज को जड़ने और 5 अच्छी गेंदें डालनी है गेंदबाज को। मजा आएगा। जतन ठक्कर कांटे की टक्कर है तो आपको एक विकेट लेने की जरूरत है। तो जतन ने बहुत महत्वपूर्ण सफलता प्राप्त की है। पहले विकेट का पतन 43 पर पहला झटका। बल्लेबाज चैतन्य बनाया 13 रन 6 गेंदों का सामना किया। जतन के ओवर में 13 रन और एक बहुत महत्वपूर्ण सफलता। 43 धावा धाव फलकावर आहेत. एक विकेट माघारी परतलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. वाड्याचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू दीपेश घोलप मैदानाच्या आतमध्ये. वाडा म्हटलं तरी बरीचशी नावं येतात. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होंडो यांचं नाव आवर्जून घेईल. होंडो असतील, फैजान असतील, बरीच नावं जे वाड्यामधून येतात. दीपेश घोलपला देखील चांगली कामगिरी करताना पाहतोय आम्ही. निखिल बागुल यांना देखील चांगली गोलंदाजी अगदी मुंबईतील संघांमध्ये देखील खेळताना पाहिलंय. वाड्याच्या स्पर्धा देखील तेवढ्या चर्चेत राहताना एक कालखंड त्या राहिलाय. आणि पालघर प्रीमियर लीग ज्यावेळेला होते वाड्याचे खेळाडू तिकडे देखील पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान प्रकाश पाध्ये उपस्थित आहेत. सचिनजी पाध्ये साहेबांचं शुभागमन निलेश पाध्ये या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रोलिंक स्पोर्ट यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. रंगतदार 4 षटकार येणार का हा प्रश्न आहे. सामना रोमर्चक होणार हा प्रश्न आहे. कोण जिंकणार हा प्रश्न आहे. अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेले आहेत. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. पाहूयात. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर साहिल गुडेकर युवा गोलंदाज आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या हंगामात जर पाहिलं तर माणगाव प्रीमियर लीगची मालिकावीराची मोटरसायकल जिंकली होती या खेळाडूने. गोलंदाजीसाठी साहिल गुडेकर मुंबईच्या गोवंडी लॅक्मी परिसरातील खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला वाडा तालुक्यातील 2 दिग्गज खेळाडू विकी काळे, दीपेश घोलप एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये
जी वलयांकित नावं आहेत तालुक्याच्या क्रिकेटमधील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 24. साहिल गोडेकर, विकी काळे यांनी देखील काही चांगली कामगिरी फटके या ठिकाणी खेळले गेलेले आहेत. SP बॉईज ट्रॉफी म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील पावसाळी क्रिकेटमधील सर्वात मोठं आयोजन. पहिला बॉल कदाचित बॅटला लागला असता तर आणखी बराचसा बोनस देखील मिळाला होत असता, परंतु तेवढं सोपं नव्हतं. हातातून बॉल सटकला कदाचित आणि इकडे बीमर घोषित केला जातोय. पंच ताकीद देतील असे बॉल नाही पाहिजेत, जेणेकरून साहिल गुडेकर गोलंदाजीसाठी वेगवान गोलंदाज आहेत, उंचपुरे गोलंदाज आहेत. समोर जर पाहिलं तर विकी काळे आहेत, 23 पाहिजेत. या वेळेला वेगवान बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय विकी काळे यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या पार. 6 षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे, क्या गजब की बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर बैटर विकी काले. इंजन गर्म है, बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन. व्हाट अ शॉट, cracking stroke played by Vicky Kale. He moves on 29, scored 41 पर 1. क्या मुकाबला है. One mistake, game is over. साहिल का स्वागत शानदार सिक्सर के साथ. अब मजा आएगा कमबैक करने के लिए. साहिल क्या गेंदबाजी करेंगे ये देखना बहुत इंटरेस्टिंग है. रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. यस, प्रेक्षकांनाही हेच पाहिजे असतं, चुरशीचे सामने पाहिजे असतात. पहिल्या डावात उमर खान नावाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. दुसऱ्या डावात विकी काळे आहेत आणि इकडे अजूनही जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 17. चित्तथरारक सामना, रंगतदार सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना. एका बाजूला केदारनाथ तर एका बाजूला श्री गणेश. या वेळेला पाठीमागच्या बाजूला खेळले स्ट्रोक आणि हाई बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. विकीच्या बॅटमधून चौकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस बार. विकी का बल्ला बोल रहा है, टप्पा खाते गेंद थोड़ा लेग स्टंप की तरफ जा रहे थे, बैकफुट पर इंतजार किया और गेंद को फाइटिंग क्षेत्र में खेल दिया. गेंद की बात कर तो गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. चला जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विकी काळे कमबॅक करावं लागेल. साहिलकडे क्षमता आहे. वैष्णवी लोणला देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. पाहूया काय होईल. समोर विकी. यावेळेला मात्र आणखीन एक बॉल, ज्याला मात्र हवाई यात्रेसाठी पाठवलं विकी काळे आणि सांगितलं जा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांची शिक्षा दिली बॉलला. आता बघा काय बॅटिंग या ठिकाणी केली जाते. विकी काळेकडून प्रेक्षक देखील खुश असतील. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. काय बॅटिंग केले मैदानावरती. विकी कडकडीत षटकार ठोठवतोय. 45 वरती पोहोचलाय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा होत्या आणि त्यानंतर काय कामगिरी केली आहे. परंतु सामना नाही संपलाय. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत. 7 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये आणील बॉलिंग टीमला. आणि इकडे हा बॉल थोडासा पुढे जरूर केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फिल्डर थोडेसे दूर आहेत. धाव काउंट कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. काय मॅच चालली यार, जबरदस्त मजा येते. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. प्रशांतजी काय म्हणाल. विकी काळेची झुंज. देखिए हीरो बनने का मौका दोनों के पास अभी भी है. विकी भी हीरो बन सकते हैं, साहिल के पास भी मौका है. वक्त मोरा शतरंज की चाल, हारा तो जिंदगी जीता तो कमाल. टूर्नामेंट का ये 5वां साल है. बेमिसाल क्रिकेट बीच मैदान पर. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. पाहूया आणि विकी काळे एक अर्धशतक. वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील या खेळाडूने आज आपल्या नावाचा डंका पिटलाय. केदारनाथ या टीम साठी एकाकी दिलेली झुंज एक मोठा उलटफेर करताना पाहायला मिळाली आणि अगदी 6 चेंडू आणि 24 धावांचा सामना तो सुद्धा विकीने खिशात घातलाय आणि त्याच्या देखील 1 बॉल बाकी ठेवून सामना जिंकण्याचं काम मात्र विकीने काळेने केलंय. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. उमर खान जबरदस्त खेळले, परंतु हा सामना मात्र जिंकला जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना केदारनाथ संघ. अभिनंदन विकी काळे आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय.
70 गेंदों में 3 पंद्रों की बहुत ही शानदार पारी, 11 अर्धशतक इस टूर्नामेंट में। कल आपने देखा था कमाल का प्रदर्शन किया था निहिल ने। कुल मिलाकर टूर्नामेंट की अगर बात करें तो वह कुणाल, नील, सर्वेशिला, सुहान, रियांश, रोहित, मिनेश, वैभव, निहिल के बाद अगर किसी ने अर्धशतक जड़ा है तो वो खिलाड़ी है विकी काले। विकी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। शानदार बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी, रन बनाने के मौके होते 1000 लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। इस मुकाबले में आज के दिन का पहला अर्धशतक और टूर्नामेंट का 11वां अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी है विकी काले। कॉन्ग्रॅच्युलेशन विकी काळे। चला आपण सामनावीराचा पुरस्कार कोणतीही वाट न पाहता विकी यांच्याकडे जाऊयात। आणि काय मॅच, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या। मी संतोष बंड, उमर खान यांचंही कौतुक करेल। युवा खेळाडूंना घेऊन खेळतायत, चांगली संधी देत आहेत। आणि आता सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय।